ज्या विद्यार्थ्यांना आपण 10वीचे जे स्पेसिफिक विद्यार्थी आहेत त्यांच्याविषयी आता बोलूयात. त्यांच्याकडे नेमके काय ऑप्शन्स आहेत? त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे जर गुण कमी मिळाले असतील तर? 10वी नंतर हं. तुम्हाला जे ऑप्शन्स आहेत आपल्याला माहिती आहे की सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स हं, हं. हे ऑप्शन्स आपल्याला माहिती आहेत हो, किंवा मुलींच्या बाबतीत होम सायन्सचा पण एक ऑप्शन काही हो. कॉलेजेसमध्ये असतो. हं. अ, परंतु आपल्याला अजून काही ऑप्शन्सकडे आपलं दुर्लक्ष होतं. हां, माहीत हां. असतात पण दुर्लक्ष होतं किंवा आपल्याला असं वाटतं की हे ऑप्शन्स फारसे चांगले नाहीत. पण त्याच्याकडे पुन्हा एकदा लक्ष दिलं पाहिजे. हं, हं. प्रश्न असा आहे की एक ऑप्शन जो आहे तो टेक्निकल साईडला जाणं. म्हणजे अच्छा. जर तुम्हाला डिप्लोमाजकडे जायचं असेल, हं, हं. तंत्रज्ञान किंवा टेक्नॉलॉजीकडे जायचं असेल, हं, हं, हं. तर तुम्हाला डिप्लोमाचा मार्ग घेता येतो. पॉलिटेक्निक्समध्ये तुम्हाला ॲडमिशन घेता येते आणि 3-3 वर्षाचे वेगवेगळे डिप्लोमाज आहेत. अच्छा. त्या ठिकाणी तुम्ही डिप्लोमा कंप्लीट करू शकता आणि ते अभियांत्रिकीच्या सगळ्या क्षेत्रामधले म्हणजे इंजिनिअरिंगमधल्या अनेक क्षेत्रामधले डिप्लोमाज याच्यामध्ये आहेत. हं, हं, हं. जर तुम्हाला काही बाबतीत रिझर्वेशन्स असतील म्हणजे जर तुम्हाला एक जातीचा दाखला देऊन हं, किंवा हं, हं. मायनॉरिटीजचा दाखला देऊन जर तुम्हाला तिथे ॲडमिशन मिळत असेल कमी पर्सेंटेजमध्ये तर तो तुम्ही घ्यायला पाहिजे फायदा. अच्छा. संविधानाने आपल्याला दिलेला हक्क आहे तो हो. आणि त्यामुळे तो बजावला पाहिजे आणि तिथे आपण जाऊन ॲडमिशन घेऊ हं, शकतो. हा हं. एक भाग झाला. ओके. दुसरं जो आत्तापर्यंतची समज आहे ना, हं, की हं. मला हाय पर्सेंटेज मिळालं तर मी सायन्समध्ये जाणार. हां. नंतर मग कमी मिळालं. 60% वगैरेच्या वरती असतील तर मी कॉमर्समध्ये जाणार हां. आणि अगदीच कमी असतील तर आर्ट्समध्ये जाणार. हं. ही एक मोठा गैरसमज, एक मिथ हं. अशी आहे. अच्छा. ती आपण बाजूला ठेवली पाहिजे. हं, हं. हं. असं अजिबात नाहीये. ओके. आज खूप उत्तम पर्सेंटेज मिळालेले विद्यार्थी पण कॉमर्सकडे जातात किंवा हं. आर्ट्सकडे पण जातात. अ, आणि त्याच्यात पण काही हरकत नसते. पण आपण आत्ता जो फोकस करतोय, की कमी गुण मिळाले मला, हं, तर मी हं. कुठे जायला पाहिजे? मला असं वाटतं, की जर तुमचे गणितातले मार्क आणि गणितातली रुची जर चांगली असेल हं, हं. आत्तापर्यंतची आणि विज्ञान पण तुम्हाला आवडत असेल, पण काही कारणास्तव मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जर पर्सेंटेज खाली आलं असेल, तर तुम्ही सायन्समध्ये ॲडमिशन नक्की घेऊ शकता. अच्छा. तुम्ही परफॉर्म चांगलं करू शकता. 11वी-12वी कंप्लीट करू शकता. हं, हं, हं. आता आपण बघूया की सायन्स, आर्ट्स, कॉमर्स सोडून हं. इतर कोणते मार्ग आहेत. एक हां. मी डिप्लोमाचा म्हटला. हो. दुसरा मार्ग जो आहे, जो अजिबातच लोक लक्ष देत नाहीत, पण जो अच्छा. अतिशय उत्तम मार्ग आहे, तो कोणता तो आहे? म्हणजे व्होकेशनल बोर्ड्स ज्याला म्हणतात. अच्छा. हां. आता व्होकेशनल बोर्ड किंवा एम-सी-व्ही-सी त्याला म्हटलं हं, जातं हं. महाराष्ट्रामध्ये. हां, हां. तर महाराष्ट्रामध्ये हा ऑप्शन अनेक वर्षापासून आहे अच्छा. आणि अ, जवळ-जवळ म्हणजे सरकारने असं म्हटलं की सगळ्या कॉलेजेसमध्ये एम-सी-व्ही-सीचे कोर्सेस सुरू झाले पाहिजेत. हं, हं. प्रॅक्टिकली कमी कॉलेजेसमध्ये याच्यातले कोर्सेस आहेत. म्हणजे हं. तुम्ही 11वी-12वी लेव्हलचंच काम करता. तुम्हाला 12वीच्या लेव्हलचीच डिग्री सॉरी ची परीक्षा द्यायची असते. म्हणजे अच्छा. एच-एस-सीची परीक्षा म्हणजे असते 10वी ते नंतर. हां. 10वी नंतर हं. 11वी-12वी 2 वर्ष. हां, तुम्ही 12वीची म्हणजे एच-एस-सी जी देतात हां. हायर सेकंडरी तसंच एम-सी-व्ही-सी मधनं पण त्याच पातळीची परीक्षा तुम्ही देता. अच्छा. त्यामुळे त्याची पातळी ही 12वीची इक्वल समजली हं, जाते. हं, हं. आणि तरीसुद्धा तुम्हाला हे सगळे पुस्तकी विषय न येता, हां, हां, सायन्स, हां. आर्ट्स, कॉमर्समधले पुस्तकी विषय न निवडता, हां, हां. तुम्ही खूप वेगळे विषय निवडू शकता. म्हणजे अच्छा. असं हां. होम अप्लायन्सेस ओके. त्याचे रिपेअर्स हां, हां, हां. म्हणजे वॉशिंग मशीन, मोबाईल फोन, नंतर ह्याचे अच्छा, रिपेअर्सचे म्हणजे हे विषय प्रॅक्टिकली सगळं करू शकतात. एक्झॅक्टली. म्हणजे हां. प्रॅक्टिकली तुम्ही हे करता. हं, हं. तुम्ही हे सगळं प्रॅक्टिकल नॉलेज शिकवू घेता, शकता. हां. अ, शिकून घेता हं, हं. आणि त्याचबरोबर म्हणजे तुम्ही उद्योगामध्ये पण जाऊ शकता. तुम्ही हो. पार्ट टाईम काहीतरी करू पण शकता कमवण्यासाठी. हं, हं. पण ॲट द सेम टाईम तुम्हाला 12वीच्या लेव्हलची परीक्षा मिळते. हो. बरोबर? आणि म्हणून ज्यांना शिकण्यामध्ये हं. अडचणी आहेत, हां, लर्निंग हां. डिसॅबिलिटीज आहेत किंवा हं, हं. ज्यांना नाही शिकायचं म्हणजे पुस्तकी ज्ञान नकोय, हं. पुस्तकी अभ्यासाचा कंटाळा आलाय. पण ह्या मार्गाने शिकता येतं असे हे कोर्सेस आहेत. आणि हं. हे फक्त आत्ता मी अप्लायन्सेसचं उदाहरण दिलं. पण हे फक्त टेक्नॉलॉजीमध्येच नाहीये. टेक्नॉलॉजी पण मध्ये पण खूप आहेत. हं, म्हणजे हं. कॉम्प्युटर्सशी रिलेटेड पण आहे. अच्छा. हां. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजीमध्ये म्हणजे एअर कंडिशनिंग आणि ह्या सगळ्यामध्ये पण आहेत. पण त्याच्याच बरोबर इलेक्ट्रॉनिक्स वगैरे मगाशीच सांगितलं मी. अच्छा. पण त्याचबरोबर जर तुम्हाला हॉस्पिटॅलिटीमध्ये हं, हं. जायचं असेल हां. म्हणजे हॉटेल हां, मॅनेजमेंटमध्ये हां. आणि तुम्हाला काहीतरी शेफ व्हायचंय किंवा तुम्हाला हॉटेलशी कनेक्टेड संबंधित. हां. संबंधित गोष्टींमध्ये जायचंय, तर तुम्ही
त्याच्यासाठी पण 11वी-12वी हॉस्पिटॅलिटीमधनं करू शकता. अच्छा. म्हणजे तेव्हापासूनच त्याची तयारी आपण करू शकतो. ॲब्सोल्युटली. हां. म्हणजे तुम्हाला पुस्तकी अभ्यास करायचा नाहीये, हं. घोकंपट्टी करायची नाहीये, परीक्षा ह्या द्यायच्या नाहीये, तर मग त्या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता. हं, हं, हं. डायरेक्टली एखाद्या व्होकेशनमध्ये तुम्ही जाऊ हं, शकता. हं, हं. मग त्याच्यात नर्सिंग पण आहे. काही अच्छा. कॉलेजेसमध्ये नर्सिंग पण आहे. हं, हं, हं. त्याच्यानंतर कॉमर्समध्ये पण हं. ज्याला ऑफिस मॅनेजमेंट म्हटलं जातं. हां. ते ऑफिस मॅनेजमेंट पण त्याच्यामध्ये पण तुम्ही तो विषय घेऊन पण 11वी-12वी करू शकता. अच्छा. त्यामुळे मला असं वाटतं, की ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास जो काय आपण हां, म्हणतो, हां. त्याचा थोडासा तो कंटाळा करायचा आहे. हां. तो करायचा नाहीये. त्यांनी ह्या व्होकेशनल बोर्डकडे जावं. अच्छा. तुम्हाला 11वी-12वी करता येतं आणि नंतर मग तुम्हाला पाहिजे तसं डिग्री पण करता येऊ शकेल. हं, हं, म्हणजे हं. तुम्ही जर पुढे BMS करायची असेल, मॅनेजमेंटची डिग्री किंवा तुम्हाला हॉस्पिटॅलिटीमधली डिग्री करायची असेल, हं, हं. तर तिथे तुम्ही जाऊ शकता. नर्सिंगमधली डिग्री करायची असेल, तिथे तुम्ही जाऊ शकता. अच्छा. म्हणजे त्या ब्रँचेसमधल्या ज्या डिग्रीज आहेत, हं, हं, हं. पदव्या आहेत, हं. त्याच्याकडे तुम्ही जाऊ शकता. तिथे तुम्हाला हां. कुठेही मार्गात अडथळा येत नाही आणि तरी सुद्धा तुम्ही ह्या प्रकारचा व्होकेशनल अभ्यास जो आहे, त्या हं, क्षेत्रामधला अभ्यास आहे, तो व्यवस्थित करून जाऊ शकता. त्यामुळे हं, मला वाटतं, की हे निग्लेक्टेड आहे आणि हं. ह्याच्याकडे मुलींनी जास्त लक्ष दिलं हं. पाहिजे.